नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। संडेच्या बळावरती काम चाललंय, लोहकर नावाचं वादळ हे आलंय। अमोल भाऊ लोकरे, जनतेच्या मनातले ते खरे। अमोल भाऊ लोकरे, संघर्षातून घडले ते हिरे। जनसेवेच्या मार्गी अमोल भाऊंची मती, संडेच्या बळावरती काम चाललंय, लोहकर नावाचं वादळ हे आलंय। अमोल भाऊ लोकरे, जनतेच्या मनातले ते खरे। अमोल भाऊ लोकरे, संघर्षातून घडले ते हिरे। जनसेवेच्या मार्गी अमोल भाऊंची मती, एकीचा हा मंत्र संघ। जनसेवेच्या मार्गी अमोल भाऊंची मती, अमोल भाऊंच्या नेतृत्वात भविष्य हे उजळलंय। अविरत जय महाराष्ट्र, ही सेवा हेच ब्रीद मानलं। एक नंबर लागत नाही, नावाचं वादळ हे आलंय। जनतेच्या मनातले ते खरे, गावात कामाची ही गंधल, जनतेच्या प्रश्नावरती ते मतदारसंघात आहे। आम्हाला कोणी सांगितलं की मला वेळ नाही, परंतु जेवढं काय देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न या राजनगाव शिरपूरची गावामध्ये कराल। आणि म्हणून आगामी काळामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, ड्रेनेज असेल, वेगवेगळ्या सुविधा देण्याचं काम माझ्यासह सर्व आम्ही पदाधिकारी या ठिकाणी अमोल भाऊच्या गटामध्ये भरभरून निधी देऊ, असाही शब्द आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने देतो। आणि आदरणीय अमोल भाऊ यांचं भावी आयुष्य अत्यंत निरोगी, उत्तम, त्यांच्या इच्छा अपेक्षा मनामध्ये काय आहेत काय नाही माहिती नाही, कारण ते बोलतात कमी, नुसतं हसतात थोडंसं, बरोबर आहे की नाही? मला पण माणसाची जाण आहे, मी आरोग्य खात्याचा सभापती राहिलो याच्यात, आणि म्हणून कमी बोलणं, गोड बोलणं आणि जास्त काम करून घेणं हा स्वभाव मला वाटतं आमचे मित्र आदरणीय अमोल भाऊचं आहे। आणि निश्चितपणे आगामी काळामध्ये या भागासाठी चांगलं न्यायदान करण्याचं काम अमोल भाऊ करतील, एवढीच भावना व्यक्त करतो। तुम जीवो हजारो साल, साल के दिन हो 50,000। जय हिंद, जय महाराष्ट्र। क्या गरीब जनता आहे आणि जे आमचं गाव आहे महत्त्वाचं कमळापूर, जोगेश्वरी, राजनगाव, हे सर्व त्यांच्या आशीर्वादानं आहे आणि सर्व त्यांचंच आहे। त्याच्यामुळं ते ना माझा वाढदिवस साजरा सर्व करीत आहे, त्याबद्दल खरंच आनंद होतो आणि सर्व जनतेला माझ्या वाढदिवस निमित्त त्यांना शुभेच्छा देतो। तसेच आपण कशा प्रकारे त्यांचा आभार मानणार? ते ना आता म्हणजे काहीच असं सुरुवातीपासून जेव्हा मी ग्रामपंचायत सदस्य झालो तेव्हापासून जर पाहिलं तर लगेच सरपंच झालो, आता जिल्हा परिषद सदस्य झालो आणि प्रशांत बम आमदार साहेब या तालुक्याचे गंगापूर, त्यांच्या तिकिटामुळं आणि त्यांच्या आशीर्वादानं संघटनानं आज मी इकडं जिल्हा परिषद सदस्य झालो, उभा आहे आणि सदस्य पण झालो। आणि सर्वच जनतेचा तर आहेच आहे आशीर्वाद, त्याच्यामुळेच आज हे जे पद आहे त्यांच्याच आशीर्वादाने। तसेच आपला किती वाढदिवस आहे? 38वा। तसेच आज आपले मोठे बंधू किशोर भाऊ आपल्यात नाही, कसं वाटतं आपल्याला? किशोर भाऊ नाही म्हणून खूप वाईट वाटतं, पण आज जे जनतेच्या आशीर्वादानं त्यामुळे ते ह्या गोष्टी आपल्याला वाढदिवस साजरा करीत आहे। पण खरंच मनात लई मोठं दुःख आहे, पण दुःख न दाखवता आपण थोडंफार सहन करून कुठंतरी आपली नवीन वाटचाल करीत आहे। हे कायमचं दुःख आहे, ते काही असं एक दिवसाचं या आज बोलल्यानं नाही होणार, ते आयुष्यभरचं दुःख आहे। भाऊ आज वाढदिवसानिमित्त काय काय कार्यक्रम उपक्रम राबवण्यात आले? आज कार्यक्रम जे आहेत आपण मी जास्त बोलत नाही, पण आज जे जे कार्यक्रम आहे ते तुमच्या समोर आहे, एवढंच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
चक्रकार शब्दाचे जिल्हाध्यक्ष आपल्याकडे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. भाऊ, तुमच्या आपल्या अमोल भाऊचा वाढदिवस होता, काल सांगा. मी सर्वप्रथम या सर्व वाढदिवसानिमित्त अमोल भाऊंना कोटी कोटी शुभेच्छा देतो. चर्मकार उठाव संघाच्या वतीने संपूर्ण समाज त्यांच्या सोबत आहे आणि त्यांच्या कार्याला आमचा सलाम आहे. आणि समाजामध्ये त्यांनी सर्वांना पुढं आणलंच आहे आणि इथून पुढं तेच. आणि आपण ज्या दारात बसवले महादेवाच्या मंदिराच्या, महादेवाच्या आशीर्वादानं आणि माझ्या मोठ्या भावाच्या आशीर्वादाने, आई वडिलांच्या आशीर्वादाने, आणि खरंच आज जे आपले अविनाश भाऊ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे ते आज जिल्हा अध्यक्ष, म्हणजे ते एक राज्यमंत्रीच्या लेवलचं त्यांचं पद आहे. आणि माझे सहकारी मित्र सचिन भाऊ, ते मित्र म्हणून खुर्चीचे काही कदरच कळायला आपल्याला, ते आज बांधकाम सभापती जिल्ह्याचे. आणि तसेच समाज कल्याणचे सभापती सोनटक्के साहेब, ते आपले पाहुणे जे त्याच्यातली काही विषय नाही. तसेच मग सहकारी मित्र दामणे साहेब, रतन भाऊ बत्तीसशे, गायके साहेब, सर्वच पदाधिकारी आणि गजानन भाऊ बोंबले, त्यांचं नाव तुम्हाला सांगायचं काम नाही, सर्वच पदाधिकारी. त्याच्यानंतर तुम्हाला खरं सांगता अभिनव, मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, मला ग्रामपंचायत सदस्य बी व्हायची अपेक्षा नाही. फक्त हा गाडा चालत राहावा आणि चांगलं काम आपल्या हातून गाडातून खुर्च्या कोणाला द्यायचं बटन दाबत सांगत आपण ते तो मला बघायला समजा चहा चवी होऊ घेतले राम. माझा एकच अपेक्षा आहे की माझं गाव सुधारावं. याच्या गावाची परिस्थिती, एमआयडीसीचं पाणी असेल, ड्रेनेज असेल, लाईट असेल, रोड असेल, फक्त याच्यासाठी याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मी प्लॉटिंग व्यवसाय समस्या समोर यायच्या सार्वजनिक उभं राहा, ग्रामपंचायतला उभं राहिलो पहिल्या वेळेस, निवडून राहिलो. त्याच्यानंतर जशी खुर्ची धरली, खुर्ची काही मला सोडेल, मी खुर्ची सोडायला तयार आहे. आणि यावेळेस नक्कीच आपल्या तालुक्याचे आमदार प्रशांतजी बंस आहे, तुमच्या लक्षात घ्या, तुमच्या विश्वासानं आणि त्यांचा विश्वास माझ्यावर किती असेल बघा. जर साहेब बोलणार आम्ही या पक्षातून त्या पक्षात, विश्वास हा साऱ्यात मोठा असतो. ज्या टायमाला त्या व्यक्तीनं आपलं तिकीट देणं शक्य नसतं, लोक रात्रभर रोडवर थांबतात तरी बीजेपीचं तिकीट भेटत नाही. पण आता आम्हाला असं बीजेपी तिकीट आज आमदारकीचं आलं काय, म्हणजे आज आपल्या पदाधिकाऱ्याची ही परिस्थिती झाली. पण अपेक्षित एक पण नाही. एकदा जर एक व्यक्ती फायनल केला तर त्या व्यक्तीला बिगरच्या पिता मतदान पडतं. दुसऱ्या पक्षात तसं नाही, ओढखता रात्री जाईल तिकडं ते सांगेल इकडे ते, तसं काहीच नाही. आता हे सर्व आपले जे पदाधिकारी आमच्या माझ्या समोरची प्रक्रिया आहे आणि सर्व पद हे फक्त एका तासात डिक्लेअर केले आणि त्या खुर्चीवर सर्वजण आपले पदाधिकारी विराजमान झाले. आणि तुम्ही मला जे काही दिलेलं फक्त तुमचं आहे, ते माझं नाही. खुर्ची असेल, काय जे असेल, आणि ते माझ्यामुळे तुमचा विकास करणार आहे आणि तुमच्यामुळे माझा विकास होणार आहे. एक दुआ आहे साहेब, ही जी जनता आहे जे मतदान पडायचं कारण आहे, माझा त्यांचा इतका विश्वास आहे तर त्यांना जर दुसरे बी घेऊन गेलं तरी मतदान मलाच करू शकते. आणि त्यांचा मावर एवढं आहे, भरपूर नाही गेलं तरी आपलंच आहे. त्याच्यामुळं एवढंच बोलतो, थांबतो, सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.